3 दशके जनसेवेची, पैठणच्या विकासाची। नमस्कार मंडळी, मुलाणे वडगाव ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय संदीपानजी भुमरे साहेब व श्री विलास बापू भुमरे यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा धावता आढावा। माझं नाव भागचंद्र रामनाथ शेळके, राहणार मुलाणे वडगाव। पहिली तर साधं पत्राचं शेड होतं आणि धार्मिक कार्यक्रम करायला अडचणीत होते, पण आता हे सभा मंडप झालं, फरशी वगैरे झाले, तर धार्मिक कार्यक्रम करायला आता व्यवस्थित सोय झाली। पहिला अंधार होता, नाही मंदिरापाशी पहिला अंधार होता, बल्ब बसवल्यापासून उजेड झाला, त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्याला तकलीफ फार कमी झाली। पहिला सभा मंडप नव्हता, खाली मंदिरात होता, नंतर सभा मंडप झाला, तर मग आमच्या भजनाच्या त्याच्या कार्यक्रमाची मस्त सोय झाली। सभा मंडपचं काम बी मोठं करून दिलं साहेबांना। आमचं इथं पहिलं ग्रामपंचायत कार्यालय एकदम साधं होतं, विलास बापू आणि साहेबाच्या माध्यमातून आता कार्यालयाचं काम भरपूर आमचं मोठं झालेलं आहे। तसं इथे खाली ग्राउंड होता, लग्नालयाला भरपूर अडचणी येत होत्या, साहेबाच्या मार्गदर्शनाने बापूच्या मार्गदर्शनामुळे इथं पुरेपूर बसून दिलेले आहे आणि आता लग्न वगैरे कार्यक्रम आमचे सगळे इथं व्यवस्थित होते। इथं पहिले मातीचं ग्राउंड होतं, पाऊस आला का चिखल व्हायचा, आता गटू बसल्यामुळे आम्हाला खेळायला मजा येते, चिखल नाही होत। इथे आधी खेळणे नव्हते, आता खेळणे हे आम्हाला खेळायला छान वाटतं। आमचे जे रस्ता आहे पहिल्यांदा अशी मोठ्याने फार जायला भरपूर सगळ्या लोकांना त्रास होत होता। जो रस्ता आहे पूर्णपणे पण कामातून गेलेला होता, पहिल्यांदा फार मोठे गड्डे झाले होते, आता सीमित रस्ता झाल्यामुळे सगळ्याला व्यवस्थित जाता येतो, रस्त्यामुळे आता अडचण आमची सगळी संपली। आमच्या गावात या अगोदर सांडपाण्याचा फार मोठा बिकट प्रश्न होता, पण भुमरे साहेबाच्या मदतीने ड्रेनेजचे काम झाल्यापासून पूर्ण सांडपाणी गावाच्या बाहेर निघत असल्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न जवळजवळ मिटल्यात जमा झाल्याचे मान्य करतो। अगोदर तलाठी कार्यालयात नव्हतं आणि आता हे तलाठी कार्यालय बांधून दिलं। पहिले आम्हाला घर बीर काय नव्हतं, म्हणजे घर होतं पत्र्याचं होतं, गळत होतं। आमचं घर पहिले खांड्या दांड्याच होतं मातीचं, ते खूप गळत होतं। पहिले मातीचं होतं, त्याच्यात गळायचं, भीती पडायच्या, मग आम्हाला ते भीती पडल्यानंतर ते हे पैसे भेटायचे लिहून दिल्यानंतर। भुमरे साहेबांनी घरकुल दिलं, आम्हाला घरकुल भेटलं आणि घरकुल दिलं, आताच सलाबचं टाकलं आणि पैसे घालून काही हे बांधलं घरकुल भेटल्यानंतर, राहण्याची सोय झाली। पहिला हे रोड काहीच बरोबर नव्हता, जायचे आम्हाला त्रास होता, चिखल होत होता। आता गट्टू बसलेल्यामुळे आम्हाला काहीच त्रास नाही, काही नाही। ते बी दवाखान्यात काहीच अवस्था नव्हती, आता तिथं गट्टू वगैरे बसले, सगळं टाकी बिकी संडास बाथरूम सगळं ओके तिथं। पण जे गावात आपण बघितलं, ग्रामपंचायत कार्यालय असो किंवा तलाठी कार्यालय असो, जिल्हा परिषद शाळेतील प्लेवर ब्लॉक असो, ग्रामपंचायत आवारामध्ये जे प्लेवर ब्लॉक बसवलेले ते असो, स्मशानभूमीचं जे बांधकाम आहे, सिमेंट रस्ते झालेत, महादेव मंदिरचा सभा मंडप असो, मारुती मंदिरचा सभा मंडप असो, प्लेवर ब्लॉक बसवलेत आरोग्य केंद्रामध्ये, बरेचसे घरकुल आलेत। हे सगळे कामं झाल्यामुळे विलास बापू भुमरे, खासदार संदीपान पाटील भुमरे यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद। भुमरे साहेबांचे बापूचे धन्यवाद। भुमरे साहेबांना विलास बापूंचे खूप खूप धन्यवाद। संदीपान पाटील भुमरे साहेबांनी विलास बापू यांचे धन्यवाद। संदीपान पाटील भुमरे आणि विलास बापू यांचे धन्यवाद। विलास बापू भुमरे मुस्लिम बांधव सगळे मिळून अभिनंदन करतो त्यांचे। भुमरे साहेबांचे आम्ही मनापासून धन्यवाद। विलास बापूचा धन्यवाद। विलास बापूचे भुमरे साहेबांचे धन्यवाद। भुमरे साहेबांचे धन्यवाद। भुमरे साहेबाचे विलास बापूचे धन्यवाद। साहेबांच्या भगीरथ प्रयत्नांना पुढे घेऊन जाणं हेच माझं कर्म आणि हाच माझा मार्ग। शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, अखिल भारतीय क्रांती सेना व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार भुमरे विलास संदीपानराव। त्यांचा अनुक्रमांक आहे 2 आणि निशाणी धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण। अनुक्रमांक 2 धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा। मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024, वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत। लक्षात ठेवा, आपली निशाणी धनुष्यबाण।